अरे म्हणजे का रेल्वे प्रवाशाचा जीव जातो त्याला 5 लाख रुपये आणि विमानात दुर्घटनेत होणाऱ्या ज्या मृत्युमुखी पडलेल्याला 1 करोड, हा कसला न्याय आहे? एक आठवडा उलटला तरी देखील रेल्वे प्रशासनाने कुठली ठोस कारवाई केलेली नाही आहे। प्रशासन म्हणजे गेंड्याच्या कातरी पाघडलेले रेल्वे प्रशासन आहे असं मला वाटायला लागलेलं आहे। ही नुसती जी लाईफ लाईन आहे ही डेड लाईन होत चालली आहे आणि दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्यात। नमस्कार। नुकत्याच घडलेल्या दिवा मुंब्रा दुर्घटनेबद्दल DRMना रेल्वे प्रवासी संघातर्फे एक पत्र दिलं होतं। त्या संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत आज इथे आलेले आहेत। तर त्यांच्याकडे या पत्रानंतरचं काय झालं आणि नेमक्या समस्या प्रवाशांच्या काय झाल्या, 10 जूनला हे पत्र दिलं होतं, तर त्या संदर्भात आपण अभिजित धुरत रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष आणि ZRUCC मेंबर, आम्ही जे 10 जून रोजी DRM मुंबई यांना पत्र दिलं होतं त्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं होतं की जी काय घटना मुंबईमध्ये रेल्वे दुर्घटना घडली त्यामध्ये 9 लोक गेले होते आणि ते लोक जखमी झाले होते। त्याच्यानंतर काय उपाययोजना करणार आहे किंवा पुढे त्याची काय त्याच्या पद्धतीची काय माहिती ते सांगणार होते। परंतु आता एक आठवडा उलटला तरी देखील रेल्वे प्रशासनाने कुठली ठोस कारवाई केलेली नाही आहे आणि अशाच घटना ह्या दैनंदिन वाढत आहेत। मग याला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन खरंच का आता याच्यावरती काळजी घेणार आहे का आमच्या रेल्वे प्रवाशांची? रेल्वे प्रवाशांची काळजी सुस्तावलेले हे रेल्वे प्रशासन, मला तर असं वाटतं की रेल्वे प्रशासन म्हणजे गेंड्याच्या कातरी पाघडलेले रेल्वे प्रशासन आहे असं मला वाटायला लागलेलं आहे। कारण कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका आतापर्यंत त्या लोकांनी घेत नाही आणि प्रत्येक वेळी ते जसं म्हणजे आश्वासनाचा फुगा फुगवतात त्याप्रमाणे आम्हाला माहिती द्यायचं असतं की बाबा आम्ही कमिटी करणार आहोत, फक्त त्या समस्या जाणून घेऊ, त्या समस्या जाणून घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू, आम्ही समिती आहे पण एक कधीव चालणार आहे, याला काही अंत आहे नाही। तर कृपया करून मला रेल्वे प्रशासनाला विचारायचं आहे की तुम्ही काळजी घ्या। जसं तर आता मागच्या वेळेस आता ही घटना घडली अहमदाबाद विमान दुर्घटनेची, त्याच्यामध्ये शासनाने जवळजवळ त्यांना 1 करोड मृतांना जाहीर आणि त्यांना सांगितलं की बाबा 1 करोड आम्ही तुम्हाला त्या प्रत्येक मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देऊ। अरे म्हणजे का रेल्वे प्रवाशाचा जीव जातो त्याला 5 लाख रुपये आणि विमानात दुर्घटनेत होणाऱ्या ज्या मृत्युमुखी पडलेल्याला 1 करोड, हा कसला न्याय आहे? रेल्वे प्रशासनाला न्याय भेटणार की नाही? हे जर असंच चालत राहिलं तर प्रवाशांचं काय होणार आहे? ही नुसती जी लाईफ लाईन आहे ही डेड लाईन होत चालली आहे आणि दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्यात। आम्ही कितीतरी वेळा प्रशासनाला अलर्ट केलं आहे की ज्या वेळेस या घटना घडतात त्यावेळेस तुम्ही काळजी न घेता किंवा त्या गोष्टीची तुम्ही त्यावेळेस अपडेट न करता किंवा त्यामध्ये तुम्ही गर्दीमध्ये तुम्ही जे करताय त्यापेक्षा तुम्ही प्रिकॉशन घ्या ना। गाड्यांची संख्या वाढवणे, 5वी 6वी लाईन आहे किंवा इतर जे काही स्पॉट आतापर्यंत परेलची घटना घडली, सारख्या घटना घडल्यानंतर या सगळ्या तुम्ही जागे होता प्रशासनाला। त्यामुळे मला रेल्वे प्रशासनाला एवढं विचारायचं की लवकरात तुम्ही याच्यामध्ये हे घ्या, नाहीतर रेल्वे प्रवाशाचा उद्रेक होईल आणि रेल्वे प्रवासी हे ट्रॅकवर आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मला त्यांना अंतिम इशारा द्यायचा की त्यांचा अंत पाहू नये।